कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षानं सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकते. सर, मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो, बरं का, विचारतच नाही, भारताला तो जुमानतच नाही आहे. याचं कारण दुबळं सरकार, लाचार सरकार आणि डरपोक सरकार, अत्यंत डरपोक. कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले, ट्रेडच्या दगडाखाली अडकले. ही व्यापार आहे. यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे, जगात करायचा आहे, त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करतायत. पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक भारतीयाला, जर सच्चा भारतीय असेल, भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी अंधभक्त, प्रत्येक सच्चा भारतीय, कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे. कारण महागाई होणार आहे, नोकऱ्या जाणार आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण होणार आहे. सर, एक पुण्यातली अत्यंत वाईट घटना आहे की एका निवृत्त मुस्लिम जो कारगिलचा वॉरमधला लढलेला सैनिक होता, त्या सैनिकाला तो फक्त बंगाली आहे म्हणून त्यानं नागरिकत्वाचा पुरावा मागितला घेतला आणि त्याच्या घरात जाऊन मोठा गोंधळ घालण्यात आला. मी माझ्या कानावरती हा विषय आला, वाचण्यात आला. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांवरती ही वेळ या देशामध्ये आलेली आहे. आसाममध्ये खास करून आणि बंगालमध्ये आणि आता महाराष्ट्रातसुद्धा सीमेवर जे लढले, ज्यांनी संघर्ष केला, त्यांच्या बाबतीत जरी भूमिका सरकार घेणार असेल तर तो भारतीय फौजेचा अपमान आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं खास करून, त्याला फार मोठी परंपरा आहे, त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. सर, आज मालेगाव काँग्रेसला निकाल येतोय, खूप वर्षांनी निकाल लागतोय. 17 वर्षांनी निकाल लागतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या विशेष न्यायालयाकडे लागून राहिलेलं आहे. भारताला दंड ठोठावण्याचं काम, टेरिफ, याच्यावर चर्चा होईल. पण रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी ह्यांचा जीवच्च कंठच्च मित्र, बरं का, प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे. आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे, जीभ लुळी पडलेली आहे. मोदी गायब झालेले आहेत, अमित शहा गायब झालेले आहेत, जयशंकर गायब झालेले आहेत. एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीभ टाळायला लावलेली नाही. अख्खा देश अस्वस्थ आहे. आणि इतकंच नव्हे तर काल त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची तारीफ केली आणि पाकिस्तानमध्ये जे तेल आहे, पेट्रोलियम आहे, त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार ते एकत्र काम करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं कामसुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे. मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणतोय. आणि ट्रम्पची अशी हिंमत आहे, या सरकारला फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही, बरं का, म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं लिहितायत आणि बोलतायत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल खरेदी करतील. म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत
तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावं. भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे. कारण गेले 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत. आम्ही लढतो आहोत. इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयी लढले, पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं. आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. काल संसदेमध्ये